नमस्कार, स्टिच विथ प्रियामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कलंजली साडीवरचा जो ब्लाउज पीस येतो, ज्याला एम्ब्रॉयडरी वर्क दिलेलं असतं, तर त्याचा सुंदर असा बोटनेक तयार करणार आहे। त्याचं कटिंग आणि स्टिचिंग मी इथे दाखवलेलं आहे। तुम्हाला जर व्हिडिओ जरी हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राईब करा। असेच नवीन येणारे माझे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि काही शंका असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता। इथे मी पहिल्यांदा बॅक पार्टचा एक पीस कट करून घेतला आहे, साधारणतः 16 इंच उंचीचा। माझ्या ब्लाउजची तयार उंची आहे 14 इंच आणि वरून साधारणतः एक 4 ते 5 इंच अंतर राहिलं पाहिजे। 12.5 इंचचा मी इथे गळा घेणार आहे टोटल। तर 12.5 इंचचं जिथं मार्किंग आहे वरून तिथं मी करून घेतलेलं आहे आणि खाली तिथून खाली 2.5 इंचची माझी पट्टी तयार होणार आहे। तर 3 इंचावर मार्किंग केलं, म्हणजे वरून घेतलं मी तर 15 इंच जिथे येते, 14 इंच तयार आहे ब्लाउजची उंची, त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा असं मिळून 15 इंचावर मी मार्किंग करून घेतलं आणि खालची पट्टी ही ठेवली 3 इंच 2.5 इंचाची तयार होईल। तर हे व्यवस्थित इथे मार्किंग करून घेतलं आणि एक लाईन ड्रॉ करून घेतली। तर हा जो मधला शेप आहे तो मला गळ्याला द्यायचा आहे। तर खाली अस्तर ठेवलं आहे आणि त्याच्यावरती हा जो पीस आहे तो उलटा ठेवलेला आहे, उलटी बाजू वरती आहे। आता बघू शकता इथं जसं मी ड्रॉ केलं आहे ना त्याप्रमाणे मला स्टिच करून घ्यायचं आहे। तर इथे मी एक पेअरचं मार्जिन ठेवून इथे ड्रॉ करून घेतलेलं आहे। जसं आता इथं आकार दिसतोय त्याप्रमाणेच मी शिलाई करून घेणार आहे। इथं आता जसा आकार ड्रॉ केला होता त्यावर मी एक शिलाई करून घेतली आणि पिना काढून घेतलेल्या आहेत। आतमध्ये 1.5 इंचाचं मार्जिन ठेवून एक्स्ट्राचं जे कापड आहे आतलं ते कट करून घ्यायचं आहे। तर पहिल्यांदा मी इथे बॅक पार्टचंच कटिंग करून घेतले आणि बॅक पार्ट पूर्ण तयार करून घेतलं आणि मग बाकीच्या पार्टचं ब्लाउज पीसवर कटिंग केलेलं आहे। तर इथं जसा आकार आहे त्याप्रमाणेच कट करून घेतलं आणि 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे। आता ह्याला कट देऊन घ्यायचे, छोटे छोटे नॉचेस देऊन घ्यायचे। कट दिल्यावर अस्तर आतल्या बाजूने पलटी करून घ्यायचं आहे। इथे कट देऊन झाले आणि अस्तर पण आतल्या बाजूने मी इथे पलटी करून घेतलं। संपूर्ण गळ्याचा जसा आकार आहे त्याप्रमाणे आता याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे कडेकडेने। जसा गळ्याचा आकार आहे त्याप्रमाणेच शिलाई देऊन घ्यायची। मटका नेकपेक्षा हा नेक खूप सुंदर दिसतो, याच्यामध्ये एकदम ब्लाउज छान दिसतो। तर तुमच्याकडे पण असा ब्लाउज असेल तर तुम्ही नक्की अशा प्रकारे शिवून बघा। खूप सुंदर असा हा ब्लाउज डिझाइन तयार होते। आता मी हे बरोबर सेंटरला इथं फोल्ड करून घेतले आणि पिन लावून घ्यायच्यात त्याला व्यवस्थित। आता ह्याच्यावर आपल्याला कटिंग करायचं आहे। व्यवस्थित पिन लावून घेतला, इथे इस्त्री सुद्धा करून घेतली तरी चालेल। तर आता इथे मला बॅक पार्टचं मार्किंग करायचं आहे, तर मी डायरेक्ट इथे ब्लाउज पीसवरच मार्किंग करणार। तर पहिल्यांदा वरती इथे मी सरळ एक लाईन ड्रॉ करून घेतली आणि त्याच्यानंतर तिथून खाली 15 इंचाचं मार्किंग करायचं आहे। मार्किंग केल्यानंतर वरती आणि खाली जे एक्स्ट्राचं असेल ते कट करून घ्यायचे। 15 इंच इथं पाहिजे, 14 इंच तयार होईल। आता इथे शोल्डरचं मार्किंग करायचं, तर शोल्डर घेतले 7.5 इंच, 7.5 इंचावर मार्किंग केलं आणि आर्महोल सुद्धा घेतलेला आहे 7.5 इंच। आर्महोल लाईन ड्रॉ करून घेतली। आता आर्महोलच्या लाईनवर चेस्टचा चौथा भाग टाकायचा आहे। तर इथून व्यवस्थित मॅच केला तो पॉईंट आणि तिथून 9.5 इंचावर मार्किंग केलं। 38 साईजचा हा ब्लाउज आहे। पुढे 2 इंच शिलाई मार्जिन, खाली कमरेच्या तिथे कमरेचा चौथा भाग, कंबर आहे 32 इंच, त्याचा चौथा भाग 1 इंच बॅकच्या टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन। 1 इंचवरून आर्महोलचा आकार दिला, कॉर्नरमधून 1 इंच घेतलं आणि आर्महोलचा आकार देऊन घेतलाय। आता इथून गळा रुंदीचं मार्किंग केलं, तर 3.5 इंचावर मी इथे मार्किंग केलंय गळा रुंदीसाठी आणि गळा खोली घेतली 4 इंच, 4 इंचाचं मार्किंग केलं आणि इथून असा गळ्याचा आकार देऊन घेतलाय। अर्धा इंच शोल्डर उतार दिलाय। तर असं हे आपलं मार्किंग झालेलं आहे। इथे ना मला गळा रुंदी थोडीशी कमी वाटली म्हणून मी परत वाढवलेली आहे। तर इथं आता मी हे कटिंग करून घेतलं आणि ही जी पट्टी आहे तयार ती मला जास्त मोठी नको आहे, शोल्डर पट्टी, त्याच्यामुळे मी इथे
गळा रुंदी परत इथे अर्धा इंच वाढवून घेतली. म्हणजे ही जी पट्टी आहे ती 3.5 इंच इथे ठेवली, 4 इंच गळा रुंदी झाली. तर असं अर्धा इंच मार्किंग वाढवून घेतलं आहे आणि इथून गळ्याचा शेप देऊन घेतला आहे आणि हे कटिंग करून घेतलं. तर असं आपलं हे कटिंग झालेलं आहे आता. आणि आता जे अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे त्याला सगळीकडून शिलाई करून घ्यायची आहे. स्टिच विथ प्रियामध्ये अशाच प्रकारचे शिलाईचे व्हिडिओ अपलोड होत राहणार आहेत. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर असेच तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा. त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहता येईल. इथे आता टक्स मार्किंग केलं आहे. तर आडवा घेतलेला आहे मी सेंटरपासून 6 इंच, कारण डिझाईन आहे त्यामुळे. आणि उभा घेतला आहे 4 इंच, अर्धा इंच दोन्हीकडे असा 1 इंचाचा टोटल टक्स घेतलेला आहे. तर याचं मार्किंग करून घेतलं. त्यानंतर त्याच्यावर 1-2 इंचाची अस्तरची पट्टी घेतली आणि ती फोल्ड पट्टी करून लावून घेतली. पट्टी उलटी ठेवलेली आहे आणि इथं पहिल्यांदा कमरेला लावून घेतली. त्याच्यानंतर पट्टी आता सरळ केली. पट्टीवर एक दाब शिलाई देऊन घेतली. परत एकदा पट्टी फोल्ड केली आतल्या बाजूने आणि पूर्णपणे आतमध्ये फोल्ड केली. इथे 5 नंबरची शिलाई द्यायची, म्हणजे हात शिलाई केल्यानंतर ती काढता येते. आता गळ्याला पण मी इथे क्रॉस पट्टी लावून घेतलेली आहे. तर तशीच 1-1.5 इंचाची पट्टी घ्यायची आहे आणि ती गळ्याचा आकार जसा आहे त्याप्रमाणे इथे लावून घ्यायची आहे. तर तुम्हालाही कटिंगचं अजून कोणते वेगवेगळे व्हिडिओ बघायला आवडते ते नक्की सांगा. आणि जी कटिंग आणि स्टिचिंगची पद्धत आहे ती अगदी सोपी आहे माझी. जरी तुम्ही नवीन शिकत असाल तरी तुम्हाला सहज लक्षात येईल. आणि जर तुम्हाला ब्लाऊज शिकायची इच्छा असेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर तुम्हाला कुठल्या साईजमध्ये ब्लाऊजचं कटिंग पाहिजे असेल तर ते सांगा कमेंटमध्ये, मी त्याचं व्हिडिओ करेल. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही ब्लाऊज डिझाईन कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथे मी फोल्ड पट्टी लावून घेतली. पाहिजे असेल तर आपण इथे हात शिलाईसुद्धा करून घेऊ शकतो. तर असा माझा हा बॅकपार्ट तयार झाला. खूप सुंदर हा ब्लाऊजचा डिझाईन तयार झालेला आहे. कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. आवडलं तर लाईक करा.